दरम्यान काल ज्यावेळी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आलेली आहे, आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र त्यांना अटक झाल्यानंतर रात्रभरात कुठे कुठे काय काय घडलेलं आहे या सगळ्या संदर्भात जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर उरगुंडे आता आपल्याबरोबर आहेत। सागर, काल रात्रभरात नेमकं राज्यात कुठे कुठे काय काय झालं? काल रात्री उशिरा समता परिषदेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती पार पडली। त्या बैठकीमध्ये समता परिषदेचे पदाधिकारी, समता परिषदेचे कार्यकर्ते आणि धनंजय मुंडे तसेच काही पदाधिकारी आहेत, त्यांचे थोडे मतभेदही झाले। समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी थोडासा आक्रमक पवित्रा घेतला होता। भरपूर आपापल्या विभागांमध्ये रास्ता रोको करावा अशी त्यांची भूमिका होती, परंतु धनंजय मुंडे त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड तसंच त्यानंतर जयंत पाटीलही या बैठकीत सामील झाले। त्यांनी या कार्यकर्त्यांची मनधरणी केली आणि अशा पद्धतीने कुठलंही आक्रमक पवित्रा घेऊ नये असं कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं या ठिकाणी। आणि आपण संयमानं या परिस्थितीला सामोरं जाऊयात असंही आवाहन त्यांनी केलं। त्यानंतर ईडीच्या कार्यालयात, ईडीचं जे ऑफिस आहे इथे टाउनमध्ये बलाड पेर या ठिकाणी, त्या ठिकाणी रात्रभर छगन भुजबळ यांची चौकशी चालू होती। रात्री त्यांना कपडे, त्याच पद्धतीनं खाण्याचं सामान तसेच पांघरून पुरवण्यात आलं व त्यानंतर आताही सध्या अद्यापही ही चौकशी जी आहे ती चालू आहे। अशी माहिती कळते की साधारण 10 वाजता त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्टसाठी नेण्यात येईल आणि त्यानंतर सेशन्स कोर्टमध्ये त्यांना नेलं जाईल आणि तिथे पुढील सुनावणीची कारवाई जी आहे ती पार पडेल। सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे काल मुंबईमध्ये नेमक्या काय काय बैठका झाल्या आणि कशा पद्धतीने राष्ट्रवादीने आता पुढच्या हालचाली केलेल्या आहेत हे काल कळलेलं आहे।